इथं विषय राजकारणाचा आणि कशाचा नाही आहे। इथं विषय आहे एका लहान मुलीवरती तिच्या वर सलग 1 वर्ष लैंगिक अत्याचार करणं, तेही कुणी की ज्या कोचिंगला ती आमची भगिनी मायमावली जात होती त्याच कोचिंगच्या मालकानी आणि पार्टनरनी आणि या कोचिंगच्या मालकावर आणि पार्टनरवर ज्याचा राजकीय वरदहस्त आहे, जे बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत, हे ह्यांनी मिळून केल्यानं कारस्थान आहे। ज्या वेळेस हे पहिलं प्रकरण पुढे आलं त्यावेळेस अनेक पीडित कुटुंबातून आमचं नाव कुठेही पुढे येऊ देऊ नका, पण आम्ही सुद्धा यातले पीडित आहोत, अशा पद्धतीनं अक्षरशः हुंदके देऊन ही आम्हाला गोष्ट। आज 2च मुद्दे आहेत। जे घर संदीप क्षीरसागर आज राहतात त्या घराचा मालक कोण आहे हे आपण शोधून काढावं। शेवटी आपण पण स्वतः जर्नलिस्ट आहात, शोधपत्रिका थोडीशी व्हायला पाहिजे। आपण बीडला मधल्या काळात बऱ्याच येऊन गेलात, बरेच दिवस थांबलात, माझी विनंती आहे की आपण ते सुद्धा काढा। आपणही आव्हान केलं पाहिजे या माध्यमातून की जर असे प्रकार पुन्हा या महाराष्ट्रात घडू नये तर कमीत कमी अशा पद्धतीने आपली पत्रकारिता गेली पाहिजे की त्या अन्याय झालेल्या मुलीला सुद्धा वाटलं पाहिजे की मी पुढे येऊन हे सगळं सांगावं। आज यांना ती भीती आहे की आम्ही जर सांगितलं तर पूर्ण आमचं घर उद्ध्वस्त। मी आज जबाबदारीपूर्वक सांगतो, ती जी मुलगी आहे जिच्यावर लैंगिक अत्याचार झाले, तिच्या आईवडिलांनी ठरवलं की आता आपलं सगळं संपल्यानं आपण आत्महत्या करावी, आणि हे मुलीने ज्यावेळेस ऐकलं त्यावेळेस ती मुलगी पोलीस स्टेशनला येऊन हे सगळं सांगितलं। आता 3 दिवसापूर्वी त्या मुलीने हे सांगितलं नसतं काय झालंय तर हे तिघेही आपल्याला आता या जगात दिसले नसते। पोलीस सुद्धा एक बाजू म्हणते की आम्ही अतिशय व्यवस्थितपणानं तपास करू, पोलिसांनी सुद्धा पास्को सारख्या केसमध्ये 2 दिवसाची PCR मागावी आणि कोर्टाने 2 दिवसाची PCR द्यावी। माननीय कोर्टाला काही अधिकार आहे, पण पास्को सारख्या केसमध्ये 2 दिवसाची PCR, जी मुलगी रडून रडून सांगते की माझ्यावर एवढे अत्याचार झाले, थांबत नाही सांगताना एवढे अत्याचार तिच्यावरती झालेत। आणि आपण माध्यम म्हणून माझी विनंती आहे, आपल्या माध्यमातून मी आज आपल्यालाही विनंती करतोय की ज्या बीडच्या मुलींवर लैंगिक अत्याचार कोचिंग क्लासेसमध्ये झालेत त्यांना न्याय मिळेपर्यंत तो लढा आपला सुद्धा आहे असं समजून आता लढावं लागेल। माननीय मुख्यमंत्र्यांची मी भेट घेतली, कालचा एकूण वृत्तांत त्यांना मी सांगितला, लिखित स्वरूपात माझं निवेदन दिले की यावर SIT नेमावी आणि एक महिला IPS ऑफिसरच्या अध्यक्षतेखाली ही SIT नेमून या प्रकरणात आणखीही बरेच धागेदोरे आहेत, किती वाजता कोण कुठं होतं, फोन कसे गेले, CDR चेक करण्या इतपत आता ही तपास यंत्रणा राहिलेली नाही आहे। CDR प्लस IPDR चेक करावं लागतील तर खरा गुन्हेगार आणि ह्याच्या गुन्हेगाराचे वरदहस्त कोण हे लक्षात येईल। त्याबाबत मी निवेदन दिलंय आणि त्यांनी सकारात्मक सांगितले की आपण नक्कीच SIT नेमू। आता माननीय उपमुख्यमंत्री मोदयांना सुद्धा, अजितदादांना मी निवेदन दिलं, त्यांनीही SP मोदयांशी फोनवर बोलले, त्यांनी SP ला सांगितलं की याच्यात कुठेही कसलाही लूफॉल ठेवायचा नाही, आणि त्यांनाही निवेदन दिल्यानंतर मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री दोघेही एकत्र बसून त्यात आता निर्णय करतील। एक मिनिट, संदीप क्षीरसागर किंवा बीडचा लोकप्रतिनिधी या प्रकरणापासून लांब राहूच शकत नाही
हे मी जबाबदारीपूर्वक बोलतो. राहुलजी, आपण मला अनेक वर्षापासून मला ओळखता. या प्रकरणात सुद्धा यांचे स्पॉन्सरर सुद्धा यांच्या प्रत्येक कार्यक्रमाचे आता हा मेन आरोपी तिथल्या सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाचा अध्यक्ष कोण? तुम्ही हे जा ना. इथं मला विचारता, इथं मला मी ज्या पद्धतीनं सांगतोय हे तुम्ही तिथं जाऊन सुद्धा केलं पाहिजे. एक मिनिट, त्यांचा सहभाग आहेच. क्षीरसागरांचा दबाव आहे का पोलिसांवरती? आता एक लक्षात घ्या, पोलिसांवरती का दबाव आहे, कशामुळं या दबावाखाली येऊन पोलीस असं काम करतायत, याचं उत्तर मात्र माननीय मुख्यमंत्री देतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.